राज्यभरात नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून अनेक पक्षांकडून उमेदवारांच्या चाचपण्या सुरू आहेत। वाशिम नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती खासदार संजय देशमुख यांनी नुकत्याच घेतल्या आहेत। यावेळी बोलताना खासदार संजय देशमुख म्हणाले की आम्ही स्थानिक नगरपालिका निवडणुका महाविकास आघाडी मिळून सोबतच लढण्यासाठी आग्रही आहोत। यासह त्यांनी स्थानिक जिल्हा पातळीवर एक महत्त्वाचा राजकीय संदेश दिला। ते म्हणाले की आम्ही वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घेऊ। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय देशमुख वाशिम या ठिकाणी आले असता त्यांनी हे मत व्यक्त केले। त्यांच्या या वक्तव्यामुळे वाशिमच्या स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे। त्यासाठी आता तुमच्या घटक पक्षासोबत कशी बोलणी चालू आहे आणि कशी तुमच्या आता या इच्छुक उमेदवाराची चालू परिस्थिती होणार आहे का? पहिले महाविकास आघाडीसोबत यापूर्वीच आमची 10 दिवसापूर्वीच बैठक झाली। तिन्ही पक्षाच्या लोकांनी आम्ही महाविकास आघाडी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी 100% करणार, याच्यात तीळ मात्र शंका नाही। तशा प्रकारच्या आमच्या 2 बैठका झाल्या। आता आम्ही प्रत्येकांना सांगितलं की वार्ड वाईज तुम्ही सर्व लोकांचे फॉर्म घ्या आणि त्याच्यानंतर फायनल यादी आम्ही सर्व मिळून एकत्रित बसून महाविकास आघाडीचाच लढा या ठिकाणी आम्ही वाशिम नगर परिषदमध्ये देणार। कसं राहणार आहे, कोणाची किती जागा राहतील, काही ठरलं नाही? असं काही ठरलं नाही। आम्ही तर एवढं प्राधान्य दिलेलं आहे की आम्ही जो उमेदवार निवडून येण्यासारखा आहे, मग आमच्या काँग्रेस पक्षाचा निवडून येणारा उमेदवार असेल तर काँग्रेस पक्षाचा देऊ, राष्ट्रवादीचा शरद पवार गटाचा उमेदवार निवडून येण्यासारखा असेल त्यांना देऊ आणि आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार जर पॉवरफुल असेल तर त्याला प्राधान्य देऊ। आम्ही या ठिकाणी जो काम करणारा व्यक्ती आहे, जो जनतेचे प्रश्न निकाली काढणारा व्यक्ती आहे, त्यालाच आम्ही या ठिकाणी उमेदवार देऊ। अध्यक्षपद कोणाकडे राहणार आहे? नाही, अध्यक्षपद अजून काही असं ठरलेलं नाही अध्यक्षपद कोणाच्या बाबतीत, परंतु अध्यक्ष यापूर्वीचा अध्यक्ष आमचाच असल्यामुळं अध्यक्षपद आम्हीच मागणार आहे। वाशिम जिल्ह्याच्या कोणत्या नगरपालिकेसाठी प्रमुख नगराध्यक्षपदासाठी दावेदारातून काही मागणी केली आहे का? नाही, तशी काही मागणी झालेली नाही, कारण सर्वांना माहीत आहे की या जिल्ह्याची किती कोणाची किती ताकद आहे हे सर्वांना सर्व ठिकाणी माहीत आहे। म्हणून त्या पद्धतीनं सामोपचारानंच असं काही नाही, काही ॲग्रेसिव्ह भूमिका कोणाची नाही। तिन्ही पक्षाची मिळून आम्ही हे करणार आहोत। आम्ही सुद्धा वंचित आघाडीने सुद्धा आग्रह केलेला आहे की तुम्ही सुद्धा आमच्यासोबत या आणि आपण या ठिकाणी सेक्युलर लोक सर्व मंडळी सोबत एकत्र येऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला कसं पराभूत करता येईल याच्यासाठी सर्वांनाच आम्ही आवाहन करणार आहे। कोणत्याही पक्षाचे मंडळी, इतर पक्षांची जे काही मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आहे, बाकीच्या ज्या पार्ट्या आहेत त्यांना सोबत घेऊन जसं आम्ही लोकसभेमध्ये लढलो त्या धर्तीवर विधानसभा आणि त्या धर्तीवर नगर परिषद। NTV न्यूज मराठी वाशिम।